राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ठाण्यामध्ये एक बॅनर लागलेला आहे। ठाण्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते मी तुषार दिलीप रसाळ यांनी अशा प्रकारचा बॅनर लावलेला आहे। हा बॅनर ठाणेकरांचं लक्ष वेधून घेतोय। आपल्यावर तुषार रसाळ आहे। तुषार, काय नेमकं कारण या ठिकाणी बॅनर लावला आहे? तुम्ही जर पाहिलं असेल तर काही दिवसांपासून फडणवीस सरकारमध्ये जे मंत्री आहेत नितेश राणे ते वाचाळवीरांसारखं वक्तव्य करत आहेत। पहिले पाहिलं तर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं ते प्रयत्न करत होते। आज जर काही दिवसांपूर्वी त्यांची जी पक्षाची सभा होती त्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधताना असं वक्तव्य काढलं की आपल्या सगळ्यांचा बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे। तेव्हा देखील आम्ही काही बोललो नाही, पण काल परवा एका सभेमध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचा बाप हे देवेंद्र फडणवीस आहे। त्याला निषेध म्हणून हा बॅनर आम्ही लावलेला आहे। माझं नाव तुषार दिलीप रसाळ, दिलीप पंढरनाथ रसाळ हे माझे जन्मदाता, माझे बाप आहेत। नक्कीच माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबद्दल मला आदर आहे। ते मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे प्रथम नागरिक आहेत, त्यांच्याबद्दल आदर असणारच, पण ते माझे बाप नाही। दुसरीकडे दोन मराठी वाघांनी एकत्र राहावं अशा प्रकारचं देखील या ठिकाणी लिहिलेलं, काय सांगा? ही माझी एकट्याची इच्छा नाही आहे, समस्त ठाणेकरांची इच्छा आहे, ही समस्त महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे। ठाकरे बंधू जर तुम्ही पाहिलं तर एकाच झाडाची दोन फळं आहेत। माननीय उद्धव साहेब, माननीय राज साहेब हे दोघं एकत्र येणार या चर्चेनीच नुसतं समोरचे जेवढे विरोधक आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्याचबरोबर त्यांच्या मनात एक धास्ती निर्माण झालेली आहे। तर हे दोन बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये औषधाला देखील दुसरे पक्ष राहणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे। काय वाटतं, बाप आणि दोन्ही ठाकरेंनी एकत्र अशा प्रकारचे बॅनर लावून जनतेमध्ये प्रभाव निर्माण होईल का? नाही, हा जो बॅनर आहे, हा जो बाप जो शब्द आहे हा नितेश राणेंसाठी लावलेला आहे। कसं आहे, महाराष्ट्र जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे। कुठल्याही सत्तेसाठी, कुठल्याही लालचेसाठी बाप बदलणं ही आमची संस्कृती नाही आहे। आणि जर तुम्ही पाहायला गेला तर आमचे गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेब, त्याचबरोबर वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हे आमचे गुरु आहेत, त्यांच्या पक्षातले आम्ही आहोत। आणि दोघं भाऊ जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असेल तर जनतेला मान्य आहे ते। जर राज्यातले दोन भाऊ एकत्र असतील तर जनतेला मान्य असेल, ते देखील आम्हाला मान्य आहे। दुसरीकडे बाप या संस्कृतीचा कुठेतरी निषेध करण्यासाठी सध्याचा बॅनर ठाण्यात लावण्यात आलेला आहे।